नमस्कार स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. जय जय श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, वास्तुशास्त्र एक असं शास्त्र आहे ज्यामध्ये तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेत. वास्तुशास्त्रानुसार आपण काही छोट्या छोट्या चुका करत असतो, त्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव हा केवळ तुमच्या एकट्यावर होत नाही, तर तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती होत असतो. जर तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली तर घरामध्ये गृहकलह वाढतात. अचानक एखादं मोठं आर्थिक संकट येऊ लागतं. तसेच तुम्ही कितीही कमावलं तरी तुमच्या हातात पैसा काही टिकत नाही. आरोग्याच्या समस्या निर्माण होतात आणि यालाच सोप्या भाषेमध्ये आपण घरामध्ये वास्तुदोष निर्माण झाला असं म्हणतो. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय सांगण्यात आलेत. आपण जर हे उपाय घरामध्ये केले तर आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आपल्या घरामध्ये नेहमी सुख, समाधान, आनंद आणि समृद्धी येते. तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशाच काही सोप्या उपायांबद्दल जाणून घेणार आहोत. सर्वात पहिला उपाय म्हणजेच घरामध्ये पोपटाचं छायाचित्र ठेवा. घरामध्ये अनेक पोपट असलेलं छायाचित्र लावणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. घराच्या उत्तर दिशेला जर पोपटाचं छायाचित्र लावलं तर घराची भरभराट होते, प्रगती होते, सर्व प्रकारच्या आर्थिक समस्या दूर होतात. वास्तुशास्त्रानुसार जर घरामध्ये पोपटाचं छायाचित्र असो किंवा फोटो असो हे जर लावलं तर घरामध्ये भांडणं देखील होत नाहीत. जर तुमच्याही मुलांचा अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल, मुलं अभ्यास करत नसतील, तर त्यावर देखील एक सोपा उपाय आहे. घराच्या पूर्व दिशेला जर पोपटाचं छायाचित्र लावलं तर मुलांना शिक्षणामध्ये येणारे सर्व प्रकारचे अडथळे दूर होतील. घरामध्ये पोपटाचं छायाचित्र लावण्याचे इतरही अनेक उपाय आहेत, परंतु हा सर्वात मुख्य उपाय आहे. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीनं आपल्या घरामध्ये पोपटाचं छायाचित्र बरंच फायदेशीर ठरू शकतं. तर मग स्वामी भक्तांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.